दरम्यान पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांच्या फेब्रुवारीपासूनच या ठिकाणी बैठका झाल्या होत्या अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे। दहशतवादी आणि हमास नेत्यांच्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये बैठका झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। 15 एप्रिलला दहशतवाद्यांकडून 3 ठिकाणी झडती घेण्यात आली होती, मात्र पोलीस ठाणे जवळ असल्यामुळे हा प्लॅन रद्द करण्यात आला असंही सूत्रांकडून कळतंय। अधिकची माहिती ग्राफिक्समधून समजून घेऊयात। 2 फेब्रुवारी रोजी पीओके मधील रावलकोटमध्ये एक बैठक झाली। तर रावलकोटमध्ये लष्कर, जैश आणि हमास नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात हमास नेत्यांशी चर्चा झाली। बैठकीनंतर लगेचच हाफिज सईदला पाकिस्तानी लष्कराच्या छावणी क्षेत्रात हलवलं। मार्चमध्ये लष्कर मुख्यालयामध्ये पुन्हा बैठक झाली। लष्करचे उपकमांडर सैफुल्लाह यासह आयएसआय अधिकारी आणि पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी या बैठकीत होते। दरम्यान या बैठकीत हाशिम मुसा आणि तल्हा भाईवर हे पहलगाम दहशतवादी असल्याची हल्ल्याची त्यांनी जबाबदारी घेतल्याचंही कळतंय। तर 15 एप्रिल रोजी अरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि अम्युजमेंट पार्क या 3 ठिकाणांची झडती घेण्यात आली। मात्र पहलगाम पोलीस ठाणा जवळच असल्यामुळे दहशतवाद्यांकडून त्या ठिकाणी तो प्लॅन त्या दिवशी रद्द करण्यात आला। दहशतवाद्यांनी शस्त्र बेताब खोऱ्यातच लपवली होती। तर 20 एप्रिल रोजी ऑन ग्राउंड वर्करकडून माहिती मिळाल्यानंतर दहशतवादी बैसरन खोऱ्यामध्ये पोहोचले। 2 दिवस खोऱ्यात शोध मोहीम चालली, ज्यामध्ये 4 OGWची दहशतवाद्यांना मदत झाली। तर दहशतवाद्यांनी योजना आखली आणि 22 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजता हल्ला केला।